मंत्रिपदासाठी नाही, जनतेच्या कामांसाठी निर्णय. खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. जनतेची कामे करत असताना आता सत्तेची जोड मिळाल्याने ती अधिक वेगाने करता येतील असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह 5 खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि याबाबत विचारलेल्या प्रश्नावर निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देणं टाळले. यापेक्षा जनतेचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. या प्रश्नांवर काम करणे महत्त्वाचे आहे. त्या प्रश्नांवर काम करणे. मी जनतेची कामं केली आहेत तर त्यांच्या विश्वासाला खरा उतरू शकेन. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना आणि विकास कामांना प्राधान्य देणे हे माझं ध्येय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या कामाच्या बाबतीत ज्या अडचणी, कारण मी रोज सामान्य माणसाच्या संपर्कात असतो आणि त्या माणसाला येणाऱ्या अडचणी फार मोठ्या आहेत आणि मला वाटतं ती माझी प्रायोरिटी आहे, ती प्राथमिकता आहे. त्यामुळे त्या माणसाचं काम करणं माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं. आणि आता सत्तेची जोड मिळाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाच्या कामाला पडेल आणि सामान्य माणसाच्या कामातूनच मला वाटतं मी माझ्या सगळ्या टीकेला उत्तर देईन. केंद्रांमध्ये पुन्हा एकदा मराठवाड्याला मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाही आहे. माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्रायोरिटी असणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.